श्रीयंत्र असलेलं कासव तुमच्याकडेही असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहाच। आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण श्रीयंत्र असलेल्या कासवाचे अद्भुत फायदे आणि प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत। हा उपाय संपत्ती, स्थैर्य आणि वास्तुदोष निवारणासाठी कसा फायद्याचा ठरतो हेही आपल्याला जाणून घेता येईल। सोबतच असे कासव घरात ठेवण्याची योग्य दिशा कोणती, कोणत्या चुका यावेळी टाळाव्यात आणि धनलाभासाठी याचा कसा उपयोग करावा, चला जाणून घेऊया। पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा। श्रीयंत्र असलेलं कासव घरात ठेवणं म्हणजे एक अद्भुत आणि शक्तिशाली उपाय मानला गेलाय। हे कासव आपल्या घरात धन, समृद्धी आणि स्थैर्य आणू शकतं। मात्र वास्तुशास्त्रानुसार हे योग्य पद्धतीनं आणि योग्य ठिकाणी ठेवावं, ज्यामुळे नक्कीच आपल्याला याचा फायदा होऊ शकतो आणि सकारात्मक ऊर्जाही मिळण्यास मदत मिळू शकते। मात्र त्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींचं पालन करणंही तितकंच गरजेचं आहे। बघूया श्रीयंत्र असलेलं कासव ठेवण्याची योग्य दिशा कोणती, पूजा विधी आणि कोणती काळजी यावेळी घ्यावी, ज्यामुळे आपल्या घरात आणखी चांगले परिणाम दिसू शकतात। वास्तुशास्त्रात कासव आणि श्रीयंत्र यांचे विशेष महत्त्व आहे। कासवाला भगवान श्री हरी विष्णू यांचा अवतार मानला गेलाय। त्याचबरोबर श्रीयंत्र हे देवी लक्ष्मीशी निगडीत आहे। जेव्हा कासवाच्या खाली श्रीयंत्र असतं तेव्हा त्याची ऊर्जा दुप्पट वाढते असं म्हणतात। भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या शक्ती यामध्ये असल्यामुळे हे यंत्र अधिक प्रभावी होतं। मात्र ते योग्य पद्धतीने ठेवणंही महत्त्वाचं आहे। आता योग्य दिशा यासाठी निवडावी, ती म्हणजे उत्तर दिशा। जर कासव आणि श्रीयंत्र एकत्रित असेल तर हे उत्तर दिशेला ठेवलं जातं। हे आर्थिक प्रगती आणि धनलाभ मिळण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं। असं म्हणतात की या दिशेला ठेवलेलं श्रीयंत्र असलेलं कासव आपल्याला ऊर्जा आणि समृद्धी प्रदान करते। शिवाय आपल्या जीवनातील प्रत्येक अडचण दूर होण्यास नक्कीच मदत मिळू शकते। त्यानंतर दुसरी दिशा म्हणजे ईशान्य दिशा। ह्या दिशेला श्रीयंत्र असलेलं कासव आपण ठेवलं तर घरात शुभता, सकारात्मक ऊर्जा आणि वास्तुदोष निवारण होतो असं सांगितले जातं। हे उपाय घराला शांतता आणि समृद्धी प्रदान करतात। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रीयंत्र असलेला कासव पितळेचा किंवा तांब्याचा असेल तर तो पाण्याच्या भांड्यात ठेवणंही लाभदायक ठरू शकतं, कारण पाणी जीवनदायी आहे आणि त्यात ठेवलेला कासव हा घरात निरोगी आणि समृद्ध वातावरण निर्माण करतो असंही सांगितलं जातं। याही व्यतिरिक्त आपण श्रीयंत्र असलेला कासव हा तांदळात सुद्धा स्थापित करू शकतो। श्रीयंत्र असलेला कासव हा तांदळात स्थापित केल्यानं समृद्धी आणि संपत्ती वाढण्यास मदत मिळते असं म्हणतात, कारण तांदूळ समृद्धी आणि संपत्तीचं प्रतीक आहे आणि यामुळेच धनवृद्धीसाठी हे उपाय अधिक प्रभावी ठरू शकतात। हे उपाय विशेषतः धनप्राप्तीसाठी उपयोगी आहेत आणि घरात धनप्रवाह वाढण्यासाठीही मदत करतात असं सांगितलं जातं। वास्तुशास्त्रानुसार कासव आणि श्रीयंत्र या दोन्ही गोष्टी एकत्र असतील तर घरात समृद्धी, स्थैर्य आणि सकारात्मक ऊर्जा आणतात। पण जर कासवाच्या खाली श्रीयंत्र असेल तर त्याला तांदळावर ठेवणं अधिक शुभ मानलं गेलंय। यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारणही आहेत, कारण तांदूळ हा अन्न, समृद्धी आणि चांगल्या ऊर्जेचं प्रतीक मानलं गेलंय। श्रीयंत्र असलेला कासव तांदळावर स्थापित केल्यानं आपल्या घराची आर्थिक प्रगती होते आणि आपलं घर धनधान्यानंही भरून राहतं असं सांगितलं जातं। शिवाय श्रीयंत्र असलेला कासव जर घरात नकारात्मक ऊर्जा असतील किंवा वास्तुदोष असेल तर हे दोष कमी करण्यास मदत करू शकतो। कासव दीर्घायुष्य आणि स्थिरतेचं प्रतीक आहे। शिवाय तांदळावर श्रीयंत्र असलेलं कासव ठेवलं तर कुटुंबात सुख, शांती आणि स्थैर्य राहतं असेही मानलं जातं। याचबरोबर तांदूळ देवी लक्ष्मीला प्रिय आहे, त्यामुळे देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि कर्जमुक्तीचे मार्ग मोकळे होतात। आता ज्यांना व्यवसायात अडचणी असतील किंवा नोकरीत यश मिळत नसेल तर त्यांच्यासाठी हे उपाय अत्यंत प्रभावी ठरू शकतात। म्हणून आपणही श्रीयंत्र असलेलं कासव घरी आणलं असेल किंवा ते तुमच्याकडे आधीच असेल तर ते स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन तांदळावर त्याची स्थापना करावी। आठवड्यातून एकदा हे तांदूळ बदलत राहावे। हे कासव जर तुम्ही तांदळावर ठेवत असाल तर कोणत्या दिशेला ठेवावं, तर उत्तर किंवा ईशान्य दिशेला हे कासव ठेवलं जाऊ शकतं, ही योग्य दिशा मानली गेली। त्याचबरोबर शुक्रवार, पौर्णिमा किंवा दिवाळीला हे कासव घरी ठेवणं अधिक प्रभावी ठरू शकतं। स्वच्छ आणि गुळगुळीत तांदळाचा थर ठेवून त्यावर श्रीयंत्र असलेलं कासव ठेवावं आणि त्याची पूजा करावी। यावेळी आपण ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा 11 वेळा जप करावा। दर शुक्रवारी आपण तुळशीपत्र आणि फुलं त्याला अर्पण करू शकता। यामुळे अधिक चांगले परिणाम आपल्याला दिसून येऊ शकतात।
दर शुक्रवारी किंवा पौर्णिमेला श्रीयंत्र असलेल्या कासवासमोर तुपाचा दिवा लावावा आणि यावेळी भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची आराधना करावी। यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येण्यास मदत मिळते। याचबरोबर गंगाजल किंवा केशरयुक्त पाणी कासवावर शिंपडावं। या पाण्यामुळे घरात पवित्रता आणि शांती राहते। श्रीयंत्र असलेल्या कासवावर आपण तुळशीपत्र आणि कमळाचं फुलही अर्पण करू शकता, कारण हे पवित्र मानलं गेलंय। यामुळे संपत्ती आणि धनलाभ वाढतो असेही सांगितलं जातं। शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे जर आपण दर शुक्रवारी या कासवाची पूजा केली तर लक्ष्मी मंत्र आवर्जून म्हणावा। याचबरोबर श्री विष्णू सहस्त्रनामाचा जपही केला जाऊ शकतो। नियमितपणे श्री सूक्त किंवा लक्ष्मी स्तोत्र पठणही करावं। यामुळे श्रीयंत्र असलेला कासव हा अधिक प्रभावी होऊ शकतो। मात्र हे कासव कधीही बेडरूम मध्ये, बाथरूम मध्ये किंवा स्वयंपाकघरात ठेवू नये। या ठिकाणी श्रीयंत्र असलेलं कासव ठेवणं हे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकतो। तसेच जमिनीवर किंवा अस्वच्छ ठिकाणी हे कासव ठेवू नये। यामुळे याचा पवित्र आणि प्रभावी परिणाम कमी होऊ शकतो, कारण आधी सांगितल्याप्रमाणे भगवान श्री हरी विष्णूंचं रूप म्हणजे कासव। त्याचबरोबर त्याखाली श्रीयंत्र असेल तर तिथे देवी लक्ष्मीचा वास असतो। अशा पद्धतीने लक्ष्मी नारायणाचं प्रतीक म्हणून या कासवाकडे पाहिलं जातं। या कासवाच्या नित्यपूजेने आपल्याला धनप्राप्ती होऊ शकते, वास्तुदोष निवारण होऊ शकतो, व्यवसाय आणि नोकरीत प्रगती तर कर्जमुक्ती मिळू शकते। शिवाय घरात शांती आणि स्थिरताही येण्यास मदत मिळू शकते। कुटुंबातील नातेसंबंध मजबूत होतात आणि घरात प्रेम आणि एकोपा वाढतो असं सांगितलं जातं। तर मंडळी, आपल्याकडेही श्रीयंत्र असलेला कासव असेल, म्हणजे कासवाच्या खाली श्रीयंत्र असेल तर ते योग्य दिशेला आणि योग्य पद्धतीने ठेवणं महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर त्याची योग्य पूजा विधी आणि मंत्र जाप करून आपण लक्ष्मी नारायणाची कृपा मिळवू शकतो। यामुळे वास्तुदोष तर दूर होईलच, शिवाय आर्थिक समृद्धी वाढण्यासही नक्कीच मदत मिळेल। तुमच्याकडे सुद्धा लक्ष्मी नारायणाला खेचून आणणारा असा कासव आहे का? कमेंट करून नक्की सांगा। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।